आळंदीतून आळंदीमध्ये भक्तीचा महासागर बघायला मिळतोय। संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान करते। त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी हे आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, आळंदीतून दृश्य समोर येत आहेत। एकीकडे मुसळधार पाऊस आहे, इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर मात्र वारकऱ्यांचा उत्साह थोडाही कमी झालेला नाहीये। मोठ्या संख्येने वारकरी हे आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत। दरम्यान काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत। ज्या सर्व दिंडी आळंदीमध्ये येतात त्या दिंड्यांमधील केवळ 10च मानकऱ्यांना आळंदीमध्ये येण्यासाठी आमंत्रित केलं होतं। वारकरी मोठ्या संख्येने तरीही आळंदीमध्ये आहेत आणि हा संपूर्ण उत्साह बघायला मिळतोय। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आता पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। आळंदीमध्ये दरवर्षी 56 दिंड्या या पालखी सोहळ्याला प्रस्थान सोहळ्याच्या वेळेस उपस्थित असतात। मात्र यावेळेस काही निर्बंध हे घातले गेलेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्या सोबत जोडलेत। अविनाश, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे, कशा प्रकारचा उत्साह हा आळंदीमध्ये आहे? नक्कीच जगदीश, आपल्याला माहिती आहे 3-4 दिवसापासून आपल्या पिंपरी चिंचवड असेल, आळंदी असेल, देवळा असेल, लोणावळा असेल किंवा आसपासच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होती आणि याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो आळंदीमध्ये पडलेला आहे। आळंदीला नेमकी वारी सुरू आहे आणि आळंदीला जो जोडणारे 4 पूल आहेत ते पूर्ण इंद्रायणी नदीवरचे 4ही पूल जे आहे ते पाण्याखाली गेले होते। आळंदीमध्ये प्रवेश करणारेच हे महत्त्वाचे पूल होते आणि ते जे आहे पूर्ण पाण्यामध्ये गेले होते। खरं तर आज सकाळपासून जे आहे थोडंसं पाणी निचरा झालेला आहे, परंतु असं असताना देखील सुरक्षेच्या कारणास्तव जे आहे ते पोलिसांनी हे पूल अजूनही बंदच ठेवलेला आहे। पुण्याच्या मार्गाने जे आहे ही पालखी प्रस्थान होणार आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे मध्ये जे कोणी वारकरी या दरवर्षी लाखोच्या संख्येने सहभागी होत असतात, परंतु यावर्षी जे आहे निर्बंध लावण्यात आले आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी जे आहे सर्वांना आवाहन केलं होतं की तुम्ही आळंदी किंवा देहूमध्ये येण्याच्या पेक्षा पुण्यात किंवा पुण्याच्या पुढून जे आहे या वारीमध्ये सहभागी व्हावं। त्यानुसार जे आहे वारकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी जी गर्दी आळंदीमध्ये होत असते ती त्याप्रमाणे यावर्षी होताना दिसत नाही। आळंदीच्या पुढे आल्यानंतर जो आहे तो वारीला कोणत्याही प्रकारचा जो आहे त्रास होणार नाही पावसाचा, आणि दरवर्षी जेवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो तेवढा जो आहे ह्या वारकऱ्यांचा उत्साह आपल्याला प्रत्येक वेळी मोठा असल्याचं पाहायला मिळत आहे। जरी हा पावसाचं संकट असलं तरी वारकऱ्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावर जे हे संकट आपल्याला पाहायला मिळत नाही, मोठा उत्साह पाहायला मिळतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे वारकरी या दिंडीमध्ये सहभागी होत असतात। तसाच उत्साह जो आहे आजही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। पावसाचं संकट असेल किंवा कोणत्याही होणार निर्बंध घातलेले आहेत। 56 दिंड्या दरवर्षी आळंदीमध्ये येतात, त्यामुळे मोठ्या संख्येने गर्दी असते। यावेळेस केवळ प्रत्येक दिंडीतल्या 10 सदस्यांना या ठिकाणी बोलवलेले आहे। या सर्व पार्श्वभूमीवर दुसरीकडे प्रशासनाकडून काय खबरदारी घेतलेली आहे? कारण मुसळधार पाऊस आहे, नदीला पूर आलाय। नक्कीच गर्दी मोठी होऊ नये आळंदीमध्ये यासाठी जे आहे फक्त प्रत्येक दिंडीच्या 10 सदस्यांना जे आहे यावेळी बोलवण्यात आले आहे आणि त्यांच्या मधूनच त्यांचं जे ही पालखी निघणार आहे आणि त्यानंतर आळंदीच्या पुढे अर्थात पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्यामध्ये ज्यावेळेस ही पालखी दाखल होईल त्यानंतर सर्व वारकरी जे आहे यामध्ये सहभागी होणार आहे। आता पावसाचं मोठं संकट आहे, पाऊस कधीही कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतो, असं असल्यामुळे जे आहे हे निर्बंध लावण्यात आले। परंतु जे आहे थोड्याफार प्रमाणात वारकऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी जरी असेल तरी हे सुरक्षेच्या कारणास्तव जे आहे हे प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलेले आहे आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आळंदीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एनडीआरएफची टीम असेल किंवा अजून इतरही स्थानिक अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या आळंदीमध्ये असेल किंवा देहूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेल्या आहे। जगदीश, अविनाश, तुम्ही असेच जोडलेले राहा। एक संतापजनक बातमी समोर येते। मिठाईमध्ये मृत उंदीर आढळल्याचं